गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ॲटॉमिक स्ट्रक्चर पार्ट 1 साठी लेक्चर नंबर 5 घेऊन मी तुझ्यासमोर थांबलोय. मागच्या लेक्चरमध्ये 2 क्वांटम नंबर मी कव्हर केलेत. आज तिसरा आणि चौथा क्वांटम नंबर कव्हर करणार आहे. क्वांटम नंबर का शिकायचे? मग क्वांटम नंबर शिकण्याचा उद्देश आहे आपला की कुठल्याही ॲटमच्या आत प्रत्येक इलेक्ट्रॉनचा ॲड्रेस सांगणे किंवा त्यांना आपण ॲड्रेस करतो. खूप सारे इलेक्ट्रॉन्स असतात आपल्याकडे, मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम्स आहेत. मग प्रत्येक इलेक्ट्रॉन त्याच्या एनर्जीमध्ये तो फिरतोय त्या ऑर्बिटची, त्याची कक्षेची रेडियस, तो जिथे फिरतोय तिथे त्याची स्पीड, व्हेलॉसिटी आणि त्याचं ओरिएंटेशन सुद्धा कुठे फिरतोय ते त्या 3 डायमेन्शनल स्पेसमध्ये, हे सगळं वेगवेगळं असू शकतं. आणि त्याची फिरण्याची स्पिन स्वतःभोवतीची हेही वेगळे असू शकतं. आणि हे सगळं शिकण्यासाठी आपल्याकडे आहेत क्वांटम नंबर्स. 2 क्वांटम नंबर्स आपण कव्हर केलेत. तिसरा आणि चौथा क्वांटम नंबर शिकणार आहोत. पहिला क्वांटम नंबर प्रिन्सिपल क्वांटम नंबर, जो त्या इलेक्ट्रॉनचं ऑर्बिट सांगणार आहे. दुसरा क्वांटम नंबर ॲझिमुथल क्वांटम नंबर, जो त्या इलेक्ट्रॉनचं सब ऑर्बिट सांगणार आहे. आता हा तिसरा क्वांटम नंबर जे त्या इलेक्ट्रॉनची ॲक्च्युअल ऑर्बिटलची माहिती देणार आहे. आणि शेवटचा क्वांटम नंबर स्पिन क्वांटम नंबर, त्या इलेक्ट्रॉनची स्पिनची माहिती देणार आहे. हे 4ही क्वांटम नंबर कंप्लीट करणार होता आपण. 2 कंप्लीट केलेत, 2 कव्हर करायचे. आतापर्यंत जे स्टडी केले ना, थोडक्यात मी तुझ्या समोर रिप्रेझेंट करतो. हे न्यूक्लियस आहे आणि याच्या बाजूने ऑर्बिट आहेत. ही ऑर्बिटची माहिती सांगणारा क्वांटम नंबर म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. कालच्या लेक्चरमध्ये लास्टला हेच सांगितलं होतं. आणि याच्या आत सब ऑर्बिट आहेत आणि जिथे ऍक्च्युअल ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत त्या सब ऑर्बिटची माहिती देणारा क्वांटम नंबर म्हणजे हा अझिमुथल क्वांटम नंबर, म्हणजेच अँग्युलर क्वांटम नंबर. हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि हा अँग्युलर क्वांटम नंबर, हे 2 क्वांटम नंबर मी कव्हर केलेत. ऑर्बिट आहेत, त्यांचे नंबर 1, 2, 3 हे क्वांटम नंबर. नावं KLM ही त्यांची नावं. ह्याच्यात असणारे सब ऑर्बिट जसं की इथे 1s, इथे 2s आणि 2p, इथे 3s, 3p आणि 3d अँड सो ऑन. अशा प्रकारे आपल्याला एवढी माहिती मिळाली. आता मग हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर मी तुमच्यासमोर हेडिंग टाकतो आणि त्याचं एक्सप्लेनेशन स्टार्ट करतो. नोटबुक घे आणि नोटबुक वरती लिहायला सुरुवात कर. तिसरा क्वांटम नंबर ज्याला आपण म्हणणार आहोत मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबर. चला डिनोट करतात एम नी. कशाने डिनोट करतात बाळा? एम नी डिनोट करतात. काय मग हा क्वांटम नंबर? एक पॉइंट सांगतो. हा क्वांटम नंबर आपल्याला सब ऑर्बिट मध्ये असणाऱ्या ऑर्बिटलची माहिती देतो. दिस क्वांटम नंबर गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट ऑर्बिटल ऑफ इलेक्ट्रॉन. कोणाची माहिती देतो? ऑर्बिटल. दिस क्वांटम नंबर गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट ऑर्बिटल ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲटम. इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटलची माहिती देतो. मग तुला प्रश्न पडला असेल हे ऑर्बिटल काय आहे, त्याच्याबद्दलच मी थोडस शॉर्ट मध्ये तुला एक स्टेटमेंट देऊन ठेवतो. थोडक्यात त्याचे डेफिनेशन सांगतो. ऑर्बिटल कोणाला म्हणायचं? ऑर्बिटल काय बाळा? 3 डायमेन्शनल स्पेस inside atom where electron finding probability is maximum. म्हणजे ॲटमच्या आत अशी जागा जिथे इलेक्ट्रॉन मिळण्याचे चान्सेस 95% ते 100% आहेत, अशा जागेला आपण ऑर्बिटल म्हणतोय. मग तू म्हणशील सर प्रोबॅबिलिटी वर्ड का वापरलाय, शक्यता का म्हणतोय आपण? इलेक्ट्रॉन फिरणार आहे ना बाळा, त्याची जागा तर एक फिक्स नसेल, तो कंटिन्युअसली फिरणार आहे. मग तो जिथे फिरतोय ती जी त्याची जागा आहे तिथे त्याची मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. अशी 3 डायमेन्शनल स्पेस जी आहे ना ॲटमच्या आत, त्यालाच ऑर्बिटल म्हणतो. त्यालाच काय म्हण बाळा? ऑर्बिटल. राहील लक्षात? आणखी थोडंसं पुढे जाऊन सांगितलं तर प्रत्येक ऑर्बिटल मध्ये ईच
orbital has capacity of maximum 2 electron. हे दोन वाक्य आहेत ना, मी दोन्ही वाक्य स्टार करून ठेवतो, तू तुझ्या वहीमध्ये लिहून घे. इच ऑर्बिटल हॅज कॅपॅसिटी ऑफ मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स. आणि अगोदरच क्लिअर करतो, ह्या सगळ्या क्वांटम नंबरवरून पासून मिळणारा डाटा ना तुला इलेक्ट्रॉनचे क्वांटम नंबर लिहिल्यानंतर आणि पुढे जाऊन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतरच खूप चांगल्या प्रकारे समजणार आहे. सध्या प्रत्येक क्वांटम नंबरची डिटेल माहिती मी तुला देतोय, ज्याच्यावरती स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आले तर तू सोडू शकशील. पण हे सगळं डिस्कनेक्टेड आहे, एकाच लेक्चरमध्ये होत नाहीये, त्याच्यामुळे तुला काही गोष्टी कनेक्ट होणार नाहीत. पण हे स्टेटमेंट तुझ्या खूप कामाचे आहेत आणि सगळं कनेक्ट झाल्यानंतर खूप सुंदर अशी माहिती मिळेल आपल्याला. ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस मिळेल, ज्याच्याने मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण लिहू शकेल आणि मी तुला ते लिहूनही दाखवतो. चल मग काय म्हणतोय मी, इच ऑर्बिटल हॅज कॅपॅसिटी ऑफ मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स. प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात. रिप्रेझेंटेशन करायचं म्हणलं तर थोडंसं असं करू शकतो मी. ऑर्बिटलला जर आपण एक डब्बा दाखवला, असा बॉक्स दाखवला, त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन असे असतात. हे थोडक्यात तुम्हाला माहिती आहे म्हणून थोडकं सांगितलं. 2 इलेक्ट्रॉन एक या ऑर्बिटल मध्ये, एक क्लॉकवाईज स्पिन करतोय आणि एक अँटी क्लॉकवाईज स्पिन करतोय, एवढं तर तुम्हाला माहितीच आहे. मग क्वांटम नंबर काय आहे, मॅग्नेटिक क्वांटम नंबर. कशाने रिप्रेझेंट करतात, एम ने रिप्रेझेंट करतात. हा क्वांटम नंबर कशाची माहिती देतो, ऑर्बिटलची. एवढंच लक्षात ठेव. ऑर्बिटल कोणाला म्हणायचं, ऍटमच्या आतली 3 डायमेन्शनल स्पेस, जिथे इलेक्ट्रॉन मिळण्याची शक्यता 100% जवळ आहे. आणि प्रत्येक ऑर्बिटल मध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन फिरू शकतात, एक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज. शुद्ध मराठीमध्ये सोप्या स्टेटमेंट मध्ये मी तुम्हाला ही माहिती सांगतोय. पुढे जाऊया आपण. मग ऑर्बिटल नंतर याच प्रिन्सिपल क्वांटम नंबरची आणखी काय इन्फॉर्मेशन आहे बघा इकडे. हा जो क्वांटम नंबर आहे, कोणता क्वांटम नंबर आहे, मॅग्नेटिक क्वांटम नंबर. याचे व्हॅल्यूज कशा असतात बरं, इकडे बघ. नंबर 2, प्रिन्सिपल क्वांटम नंबर पासून मला अझिम्युथल क्वांटम नंबर मिळतो. आता अझिम्युथल क्वांटम नंबर पासून मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या व्हॅल्यू मिळतात. बघा, फॉर एनी गिवन व्हॅल्यू ऑफ एल, कुठल्याही एल च्या व्हॅल्यू साठी, एल कोण आहे, अँग्युलर क्वांटम नंबर, त्याच्यापासून कोणाची माहिती काढणार होतो आपण, मॅग्नेटिक क्वांटम नंबरची. बघा मग, फॉर एनी गिवन व्हॅल्यूज ऑफ एल, द पॉसिबल values of m are within -L to +L including 0. थोडं वाक्य वाच, छान स्टेटमेंट आहे थोडं. फॉर एनी गिवन व्हॅल्यूज ऑफ एल, प्रत्येक एल च्या व्हॅल्यू साठी, फॉर एनी गिवन व्हॅल्यूज ऑफ एल, पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एम, एम च्या पॉसिबल व्हॅल्यूज काय असतात, -L पासून +L असतात, -L पासून +L पर्यंत असतात, इन्क्लुडिंग 0 सहित. 0 सुद्धा त्याच्यात इन्क्लूड करायचं. बघ, आता मी तुझ्या समोर टेबलच्या फॉर्म मध्ये याचं एक्सप्लेनेशन देतो. मी जर एल ची व्हॅल्यू तुला दिली, याच्यावरून एम च्या व्हॅल्यूज बघ इकडे. एल ची व्हॅल्यू जर 0 असेल तर एम ची व्हॅल्यू 0च असणार. एल आणि एम ची व्हॅल्यू सेम असू शकते. आता इकडे बघ, एल ची व्हॅल्यू 1 असेल तर एम च्या व्हॅल्यूज 3 असतात, -1, 0 आणि +1. काय -1, 0 आणि +1. आता पुढे बघ, जर एल ची व्हॅल्यू 2 असेल तर एम च्या व्हॅल्यूज -2, -1, 0, +1 आणि +2 किती असतात, टोटल 5 व्हॅल्यू असतात. जर एल ची व्हॅल्यू 3 असेल बाळा, किती 3, तर एम च्या व्हॅल्यूज -3, -2, -1, सांगत राहा तू पण बोल, 0, +1, +2, +3. जर एल ची व्हॅल्यू 4 असेल तर तुला काय वाटतंय आता, एम च्या व्हॅल्यूज काय काय असाव्या, -4, -3, -2, -1, 0, +1, +2 आणि +3. आणखी एक राहिली ना, +4. कुठल्याही एल साठी एम च्या व्हॅल्यूज अशा काढायच्या. किती ते एल 0 असताना एम च्या व्हॅल्यू फक्त एकच आहे.
एल 1 असताना एमच्या व्हॅल्यूज 3 आहेत. एल 2 असताना एमच्या व्हॅल्यू 5 आहेत. एल 3 असताना एमच्या व्हॅल्यू 7 आहेत. एल 4 असताना एमच्या व्हॅल्यू 9 आहेत. मग टोटल एम व्हॅल्यूज कसं काढायचं एल व्हॅल्यू पासून, हा पुढचा पॉइंट. मला वाटतंय हा तिसरा पॉइंट आहे. तर थर्ड पॉइंट, टोटल एम व्हॅल्यूज फॉर अ एल व्हॅल्यू is given by फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला रे पिंट्या? 2l+1. 2l+1 हा फॉर्म्युला वापरायचा. वाच थोडस. टोटल एम व्हॅल्यूज फॉर अ एल व्हॅल्यू, दिलेल्या एल व्हॅल्यू साठी. टोटल एम व्हॅल्यूज फॉर एल व्हॅल्यू इज गिवन बाय फॉर्म्युला 2l+1. करून दाखवतो तुला. बघ, एल ची व्हॅल्यू 3 आहे. तर एम च्या व्हॅल्यू किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. कसं येतं बघ, इथे 3 ठेवू 3. 3 into 2 6. 6 + 1 7. या फॉर्म्युल्याने मिळतात. ठीक आहे. आणखी काय माहिती मिळते बघ बरं. हा जो क्वांटम नंबर आहे ना, त्या सबऑर्बिट मध्ये असणाऱ्या ऑर्बिटलचं ओरिएंटेशन पण सांगतो. 4. दिस क्वांटम नंबर Qn लिहिलंय मी, gives orientation of orbital in each suborbit. हाही पॉइंट मला थोडासा स्टार करून ठेवायचे, कारण महत्वाचा आहे. चल मी थोडस वर घेतोय. बघ, या पॉइंटचं एक्सप्लेनेशन देतो. बघ बाळा, मी इथे एल लिहितो, एलच्या व्हॅल्यूज. इथे एमच्या व्हॅल्यूज अँड ओरिएंटेशन सांगतो. कारण मी तुला सांगितलंय की ऑर्बिटल एक 3 डायमेन्शनल स्पेस आहे आणि 3 डायमेन्शनल स्पेसला ओरिएंटेशन असतं. चल मग बघ इकडे. जर एल ची व्हॅल्यू 0 असेल, तर हे जे सब ऑर्बिट आहे बाळा, ह्याला यस म्हणतात. काय म्हणतात? यस म्हणतात. हे त्याचं ओरिएंटेशन काय बघू आपण. सब ऑर्बिट यस म्हणतात. आणि ह्याच्यासाठी एकच ऑर्बिटल अवेलेबल असतं आणि त्याचा मॅग्नेटिक क्वांटम नंबर इथे डोक्यावरती लिहितो 0 असतो. आणि ह्याचं जे काही ओरिएंटेशन आहे ते स्पेरिकल असतं. बघ, एल ची व्हॅल्यू 1 असेल तर त्या सब ऑर्बिटच्या आतल्या ऑर्बिटलची नावं पी असतात. जर एल 0 असेल तर त्या ऑर्बिटलच्या नावं जी सब ऑर्बिटची आहेत ती एस आहेत. जर एल इज इक्वल टू 1 असेल तर या ऑर्बिटलची नावं पी आहेत. आणि ओरिएंटेशन किती बघ, थोडस लक्ष दे बोर्डकडं. ओरिएंटेशन एम वरून मिळतं. सांगा बरं बाळांनो, एमच्या व्हॅल्यू किती? आता इकडे बघ, 1 -1 0 आणि +1. नावं काय रे बाळा? ओरिएंटेशन 3 ऍक्सिस वरती सांगता येईल मला. ह्या -1 साठी याला px म्हणतात, 0 साठी याला pz म्हणतात आणि +1 साठी py म्हणतात. थोडस हेही करता येतं, उलटही करता येतं. ह्या px ला तू py म्हणू शकतोस आणि ह्या py ला px म्हणू शकतोस. म्हणजे मॅग्नेटिक क्वांटम नंबर -1 असताना तू त्याला px म्हणायचं किंवा py म्हणायचं. px और py काय म्हणायचं? जर मॅग्नेटिक क्वांटम नंबर, काय म्हणतोय मी, जर मॅग्नेटिक क्वांटम नंबर -1 असेल तर त्या ऑर्बिटलला तू px म्हण किंवा py. 0 असताना तू त्याला फक्त pz म्हण. आयपॅक नॉमेनक्लेचरने असं सांगितलंय की p ऑर्बिटल साठी, p या सब ऑर्बिट मध्ये मॅग्नेटिक क्वांटम नंबर 0 असताना pz म्हणायचं आणि +1 असताना py किंवा px म्हणायचं. हे m च्या व्हॅल्यूज आणि p या सब ऑर्बिट मधल्या ऑर्बिटलची ओरिएंटेशन. आता जर l ची व्हॅल्यू 2 असेल तर जे सब ऑर्बिट आहेत त्याच्यातल्या ऑर्बिटलची नावं d ने रिप्रेझेंट करतात. ओरिएंटेशन काय काय आहे? d ने रिप्रेझेंट करतात ना. ओरिएंटेशन काय काय थोडस मी डिटेलिंग करतो. वर येऊ का? हे बाक इथे टोटल
किती ऑर्बिटल असतात बघा. ठीक. डी किती असतात रे बाळा? 5 ओरिएंटेशन अवेलेबल असतात. किती ओरिएंटेशन अवेलेबल असतात? 5. 1 2 3 1 2 3 4 आणि 5. यांची मॅग्नेटिक क्वांटम नंबर -2 -1 0 +1 आणि +2. ओरिएंटेशन ह्याचं नाव आहे DXY. हा एक्स आणि वाय प्लेन मध्ये प्रेझेंट असतो. ह्याचं नाव DYZ. हा DZ², DXZ आणि DX²Y². हे आयुपेक नॉमेनक्लेचर आहे त्यांचं. हे DXY -2 साठी तू DXY म्हण किंवा ऑर हे सगळं उलट रिप्रेझेंट करू शकतोस. ह्याचं नाव तुम्ही DX²Y² सुद्धा म्हणू शकता. DX²Y साठी DX²Y² साठी DXY सुद्धा म्हणू शकता. DYZ च्या जागी DXZ सुद्धा घेऊ शकता -1 साठी आणि DXZ साठी DYZ सुद्धा घेऊ शकता. फक्त लक्षात ठेव मॅग्नेटिक क्वांटम नंबर D साठी 0 असेल तर त्याचं नाव DZ²च. हे त्यांचे ओरिएंटेशन. डी ऑर्बिटलचे ओरिएंटेशन मीन्स इन अ डी सब ऑर्बिट देर आर 5 ओरिएंटेशन्स पॉसिबल ऑफ इक्वल एनर्जी. यांची सगळ्यांची एनर्जी सारखी आहे पण त्यांचे ऍक्सिस किंवा प्लेन वेगळे आहेत. इथे पण ह्या पी ऑर्बिटलची एनर्जी सारखी आहे, तिघांची एनर्जी सारखी आहे. मॅग्नेटिक क्वांटम नंबर वेगळे आहेत म्हणजे ओरिएंटेशन वेगळं आहे. ह्या 5 ही ऑर्बिटलची एनर्जी सारखी आहे. ह्यांना डी सब ऑर्बिट बनायचं आणि त्यांच्यासाठी मॅग्नेटिक क्वांटम नंबर -2 -1 0 +1 +2 आहेत आणि हे त्यांची नाव आहेत. हे काम मॅग्नेटिक क्वांटम नंबरचं आहे. आता आणखी पुढे मॅग्नेटिक क्वांटम नंबर तुम्हाला ओरिएंटेशन सांगतोय. मॅग्नेटिक क्वांटम नंबर तुम्हाला ऑर्बिटलची माहिती देतोय. मॅग्नेटिक क्वांटम नंबर पासून आणखी दुसरी कुठली माहिती मिळत नाही. आता पुढचा क्वांटम नंबर घेऊया. लास्ट क्वांटम नंबर. अँड हे बोर्डवरचं थोडंसं हे सगळे महत्वाचं आहे बरं का. हे आत्ता जे शिकलो आपण हे बघ हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे हा टेबल पाठ पाहिजे तुला. एम व्हॅल्यू साठी नाव काय, एम व्हॅल्यू साठी नाव काय म्हणजे त्यांचं ओरिएंटेशन काय हे पाठ पाहिजे. मी नोटबुक मध्ये बघे ना तुझ्या, तू अब्सेंट आहेस, घरून लेक्चर्स करतोयस म्हणून आपण ही तुम्हाला इम्पॉर्टंट व्हॅल्यू फ्रीली युट्यूबवर देतोय. तुम्ही ज्यावेळेस जॉईन करता इन्स्टिट्यूट त्यावेळेस आपण हे युट्यूबवरचे लेक्चर थांबवतोय आणि तुम्हाला ऍपवरती लेक्चर देऊ. सध्या तू अब्सेंट आहेस, बऱ्याच काही कारणास्तव इन्स्टिट्यूटमध्ये नाहीयेस म्हणून हा डाटा दिलाय. ह्या टॉपिकच्या नंतर पुढच्या टॉपिकला आपण पूर्णतः ऑफलाईन राहणार आहोत. मग लास्ट क्वांटम नंबर शिकूया आपण आणि तो पुढचा क्वांटम नंबर आहे यस 4. नाव काय रे बाळा? स्पिन क्वांटम नंबर. काय? स्पिन क्वांटम नंबर. कशाने डिनोट करतात? स्मॉल एस नी. हा एक इंटरेस्टिंग क्वांटम नंबर आहे जो बाकीच्या क्वांटम नंबरवर डिपेंड नाही. पहिले जे 3 क्वांटम नंबर आहेत एन, ह्या एन वरच एल डिपेंड आहे. एल वरून एम काढता येतं. हा ऑर्बिटची माहिती देतो, हा सब ऑर्बिटची माहिती देतो आणि हा ऑर्बिटलची माहिती देतो. पण हा एस जो क्वांटम नंबर आहे ना, हा त्या इलेक्ट्रॉनची स्पिन बद्दल थोडक्यात सांगतो. कोणाबद्दल सांगतो? स्पिन बद्दल. आणि हा क्वांटम नंबर बाकीच्या 3 क्वांटम नंबर डिपेंड नाही, हा इंडिपेंडंट आहे. लक्षात असू द्या, दिस क्वांटम नंबर सगळ्यात महत्वाचा पॉइंट तुला माहिती असू दे. दिस क्वांटम नंबर इज नॉट अ सोल्युशन ऑफ स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन. आता तू म्हणशील हे स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन का आहे? एक इक्वेशन आहे ज्याच्यापासून एक क्वांटम नंबर आलेले आहेत, जे क्वांटम फिजिक्स मधून आलेलं आहे. स्क्रॉडिंजर नावाच्या सायंटिस्टनी ऍटमच्या आतली इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट सांगण्यासाठी बनवलेलं 1923 मधलं इक्वेशन आहे, ज्याला नोबेल प्राइज मिळाला होता. त्या इक्वेशननी पहिले 3 क्वांटम नंबर मिळवता येतात, पण हा 4था क्वांटम नंबर ह्या इक्वेशन पासून बनवता येत नाही किंवा मिळत नाही. दिस क्वांटम नंबर इज नॉट अ सोल्युशन ऑफ स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन. पुढे दुसरा पॉइंट. दिस क्वांटम नंबर gives
स्पिन अँग्युलर मोमेंटम, स्पिन अँग्युलर momentum. This quantum number gives spin angular momentum. Spin angular momentum of spinning electron. Of spinning electron in orbital. ऑर्बिटल मध्ये जो इलेक्ट्रॉन स्पिन करतोय त्याचा स्पिन अँग्युलर मोमेंटम हा क्वांटम नंबर देतो. कसा देतो बघ इकडे. स्पिन अँग्युलर मोमेंटम काढण्यासाठी फॉर्म्युला spin angular momentum is equal to under root s plus 1 h by 2 pi. s plus 1 h by 2 pi. s हा स्पिन क्वांटम नंबर आहे. s कोण आहे याच्यातला? स्पिन क्वांटम नंबर. स्पिन क्वांटम नंबर. आणि बाळा ह्या स्पिन क्वांटम नंबरला फक्त दोनच व्हॅल्यू असतात. कशा बघ, माहिती असू द्या, आम्ही अगोदरच तुम्हाला सांगितलंय की कुठले ऑर्बिटल मध्ये दोनच इलेक्ट्रॉन अकोमोडेट होतात. मग हे जर माझ्याकडे एक ऑर्बिटल असेल, बघ माझ्याकडे हे एक ऑर्बिटल असेल, ह्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन्स असतील तर एक क्लॉकवाईज स्पिन करतोय आणि एक अँटी क्लॉकवाईज स्पिन करतोय. बघ इकडे हा इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज स्पिन करतोय आणि इकडे बघशील थोडस हा तिथलाच दुसरा इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज स्पिन करतोय. हा क्लॉकवाईज स्पिन करतोय तो अँटी क्लॉकवाईज स्पिन करतोय. मग जो इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज स्पिन करतोय ना, क्लॉकवाईज स्पिन करत असताना त्याचा अँग्युलर मोमेंटम अपवर्ड डायरेक्शनने जाईल. अँटी क्लॉकवाईज स्पिन करताना त्याचा स्पिन अँग्युलर मोमेंटम डाऊनवर्ड डायरेक्शनने जाईल. तर तुम्ही ह्याचा स्पिन क्वांटम नंबर प्लस हाफ घ्या आणि ह्याचा स्पिन क्वांटम नंबर मायनस हाफ घ्या. ह्या एसच्या व्हॅल्यू, कोणत्या व्हॅल्यू रे बाळा? एसच्या. ह्याची एसची व्हॅल्यू किती आहे? प्लस हाफ. ह्याची एसची व्हॅल्यू किती आहे? मायनस हाफ. मग मी एक वाक्य लिहितो याच्यासाठी. बघ हे सगळं थोडस खाली घेऊ आणि एक स्टेटमेंट लिहू आपण. इच ऑर्बिटल, कुठलंही ऑर्बिटल, each orbital in atom accommodate maximum 2 electron with opposite spin. त्यांची स्पिन अपोजिट असते ज्याच्यामुळे त्यांना स्टॅबिलिटी येते. एकाची स्पिन क्लॉकवाईज आहे आणि एकाची स्पिन अँटी क्लॉकवाईज आहे, ज्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटल मध्ये स्टेबल राहू शकतात. जर दोघांची स्पिन सेम झाली तर त्या इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल मधली एनर्जी वाढेल आणि ते बाहेर पडतील. तिथे त्यांची एनर्जी कमी करण्यासाठी एकाची स्पिन क्लॉकवाईज अँग्युलर मोमेंटम वर, एकाची स्पिन अँटी क्लॉकवाईज अँग्युलर मोमेंटम खाली, आणि हे एकमेकाला स्टेबल करतील कॅन्सल करून अँग्युलर मोमेंटम. लक्षात असू दे. समज बकेटामध्ये पाणी आहे, मी पाण्याला असं फिरवलं आणि तू आलास आणि त्या पाण्याला असं फिरवलंस तर काय होईल रे बाळा? पाणी स्टेबल होईल. पण एक व्यक्ती त्या पाण्याला कंटिन्युअस असं फिरवतोय तर फिरून 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 पाणी बकेटाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करेल. मग एकाने 7-8 चक्कर असे मारले आणि दुसऱ्याने 7-8 चक्कर असे मारले तर पाणी स्टेबल होऊन जाईल. तसंच एक इलेक्ट्रॉन असा स्पिन करतोय, एक इलेक्ट्रॉन असा स्पिन करतोय, दोघांचा अँग्युलर मोमेंटम एकमेकाला कॅन्सल करेल आणि त्या ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनची कंबाईन एनर्जी त्याला स्टॅबिलिटी देईल. लक्षात येऊ लागलंय? हे आहे स्पिन अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्लेनेशन. बोर्डवरचे हे 4 पॉइंट शांत डोक्याने लिहून घे स्पिन अँग्युलर मोमेंटमचे. आता हे 4ही क्वांटम नंबर झालेत. ह्या 4ही क्वांटम नंबरचा वापर ऑर्बिटल आणि त्याच्या आतले इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करण्यासाठी करूया आणि मग त्या ऑर्बिटल मध्ये कशी इलेक्ट्रॉन भरतात, म्हणजेच कुठल्या ऍटमच्या आतलं इलेक्ट्रॉनचं, खूप सारे इलेक्ट्रॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितात हे बघूया. किती पॉइंट आहेत थोडंसं बघशील? 4 पॉइंट आहेत. इथून स्पिन अँग्युलर मोमेंटम पहिला, हा दुसरा, आणि ह्या दुसऱ्यानंतर 3च पॉइंट. आय थिंक 3च पॉइंट आहेत, 4 पॉइंट नाही आहेत. हे 3च पॉइंट आहेत. हे तिन्ही पॉइंट लिहून घे व्यवस्थित शांत डोक्याने. ठीक आहे? स्पिन अँग्युलर मोमेंटम. आता
हा स्पिन अँग्युलर मोमेंटम आपल्याला माहिती असू द्या, एकतर प्लस हाफ असणार आहे किंवा मायनस हाफ. त्याची व्हॅल्यू दोनच आहेत, प्लस हाफ आणि मायनस हाफ. हा क्वांटम नंबर स्क्रॉडिंजर इक्वेशन पासून मिळत नाही, याचं स्वतःचं अस्तित्व आहे. हा काय सांगतो, इलेक्ट्रॉनची बघ आणखी एक पॉइंट ऍड करायचं म्हणून मी करतो सुद्धा तुला एक्स्ट्रा म्हणून. प्लस हाफ हा काय करतो, रिप्रेझेंट क्लॉकवाईज स्पिन, पण ऍक्च्युअली हे क्लासिकल स्टेटमेंट आहे बरं का, एक्झॅक्ट करेक्ट नाहीये, क्लासिकल स्टेटमेंट आहे. खरं तर हे प्लस हाफ ना स्पिन अँग्युलर मोमेंटम आहे, तोच त्याचा स्पिन क्वांटम नंबर आहे. रिप्रेझेंट करतो क्लॉकवाईज स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणायला काय हरकत नाही. क्लासिकल लेवलवरती हे स्टेटमेंट करेक्ट आहे, क्वांटम लेवलवरती हे स्टेटमेंट तेवढं करेक्ट नाहीये, अगोदर सांगतो. नंबर 2, ह्याच्यात हे मायनस हाफ रिप्रेझेंट अँटी क्लॉकवाईज स्पिन ऑफ इलेक्ट्रॉनची अँटी क्लॉकवाईज स्पिन हा रिप्रेझेंट करतो, हा क्लॉकवाईज स्पिन रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण चारही क्वांटम नंबरची माहिती मिळवली. आता या चारही क्वांटम नंबरचा वापर कसा करायचा पुढच्या लेक्चरमध्ये मी तुला सांगतो. हे सगळे लेक्चर्स बघण्यासाठी IIB3 ट्युटोरियलचं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तू कनेक्टेड राहा. दररोज डेली एक व्हिडिओ मिळतोय, लाईक कर, सबस्क्राईब कर. असे कंटिन्युअस व्हिडिओ टाकण्यासाठी आम्हाला सुद्धा उत्साह मिळेल. थँक्यू.